हाय मित्रांनो, आज आपण माझी आळूवडीची रेसिपी शेअर करणार आहे तुमच्यासोबत. हे बघा, हे आळूची पानं मी धुवून एकदम स्वच्छ करून घेतलेली आहेत आणि ते दांडे काढून घेतलेले आहेत. ते काय दांडे फेकून नाही दिलेले, मी ठेवलेच. जर पानं उरली तर त्याची भाजी करणार आहे मी आळूच्या पानांची आधी मिक्स करून. तर आता आपण मिश्रण तयार करून घेऊया. तर हे मी पावशेर पीठ घेतलंय, बेसन पीठ. आणखी हे गुळाचं पाणी, हे गुळाचं पाणी, हे चिंच, तीळ, ओवा, जिरे, हळद, मीठ आणि थोडीशी लाल तिखट घेतलेलं आहे. तर तुम्ही तुमच्या चवीला जसं गोड तिखट कमी लागते तसं तुम्ही टाका. तर हे गुळाचं पाणी ते आता मी टाकून घेणार आहे ह्याच्यामध्ये. ते गुळाचे खडे राहिले थोडेसे, ते काढून ठेवते. आधी हे सगळे मिक्स करून घेणार आहे ह्याच्यामध्ये. हे नंतर चिंचेचा कोळ आहे, थोड्यात ह्याच्यात हिरवी मिरची लसूण पण घातलेलं आहे मी. थोडीशी पेस्ट पण मिक्स करणार आहे. हे गुळाचं पाणी, ही आलं लसूणची पेस्ट आहे, ती थोडीशी घालणार आहे मी एकदम, कारण लसूण हिरवी मिरची घातलेली. आता हे असं कालवून घेणार आहे. आपल्याला पातळ कसं लागते तसं आपल्या ह्याच्याने मिक्स करून घेऊ. थोडं थोडं पाणी घालून मिक्स करून घेणार आहे. सगळ्या त्याच्या गाठी फोडून घ्यायच्या. ते चांगलं असं हलवून मस्त पानांना लागून, असं जास्त पातळ पण करायचं नाही. मिश्रण आपलं तयार झालं, त्याला 2 मिनिटं ठेवते बाजूला मी. आता ही आपली पानं जी आहेत ना, हे 2 मिनिटं आता आपण साईडला ठेवणार आहे. ते 2 मिनिटं आपण साईडला ठेवणार आहे. आता ही पानं जी आहेत ना, ह्याच्या शिरा आहेत ना, त्या काहींच्या, आता ही पानं आहेत कवळी, पण तरी पण काहींची जाड असते, त्या आपण थोडं दाटलेल्या अशा प्रेस करून घ्यायच्या. वड्या वळायला जरा सोपं जाते. असे थोडीशी पानं ठेवले दाखवायला, बाकीचे थोडे करून घेतले अगोदरच. अशी मऊ होते त्याची. हे मिश्रण आता असं घ्यायचं आणि पानांना लागल तसं थोडं थोडं लावून घ्यायचं. उलट पलट ठेवून पानं, आणि 2 पानं काय करत नाही वड्या, एका ह्याच्यावर 4-5 पानं लावून घ्यायची, छोटी छोटी घालून. असं वड्या मस्त होत्यात. एकावर एक लावून घ्यायची अशी 4-5 पानं. पीठ जास्त पण लावायचं नाही. अशी 4-5 पानं लावून घेतलीत मी. त्याला आता आपण गुंडाळून घेऊया. चांगली अशी घट्ट गुंडाळून घ्यायची. हे झाले आपली वडी तयार. आता साईडने थोडं दाबून घ्यायचं, पीठ बाहेर निघत. आता मी बाकीच्या अजून बनवून घेते सगळ्या अशा, मग उकडायला ठेवताना दाखवते तुम्हाला.
ह्या आपल्या सगळ्या वड्यात करून तयार झालेल्या आहेत. आता हे पाणी गरम करायला ठेवलं मी अगोदरच. पीठ भिजवताना पाणी चांगलं उकळलंय, आता मग मी त्याच्यात ठेवून देईन. त्याच्यात ठेवून घेतले आता चांगले. त्याला आता झाकून ठेवते. उकडते ना, आता अर्धा तास लागेल तरी त्याला चांगलं उकडायला. पीठ असते ना त्याच्यात वेळ लागते थोडासा. झाकण ठेवते मी त्याच्यावर. 15-20 एक मिनिटं झालेले आहेत जवळजवळ. वड्या उकडल्यात का बघू आपण आता. सर्व बाजूला चांगलं उकडलं थोडं आपली. चांगलं शिजल्यात पण. थंड झालं की कापून तळल्यावर परत अजून बघूया कसं वाटायचं. हे वड्या आपल्या आता थंड झालेल्या आहेत. आता आपण हे बघा कशा झालेले आहेत मस्त एकदम. आपण त्याचे आता काप करून घेऊया. पातळ पातळ घ्यायचे, कुणाला असं पाहिजे तशी. बघ तेल आपलं गरम झालेलं आहे. आता मी थोडंसं टाकून बघितलंय. आता आपण बाकीच्या तळून घेऊया थोडं. आमच्या ओवीला पण वड्या खायच्यात, त्याच्यामुळे ती पण उभी राहिलेली इथं. तुला खायची ना वड्या? आलूची वडी आवडती ना तुला? नको बाबा भाजन. आपले सगळेच बसले त्याच्यात, तेल जास्त टाकलं. या वड्या आता गोल्डन ब्राऊन होसपर्यंत चांगल्या तळून घ्यायच्या. आणि तळून झाल्या की मग मी प्लेटमध्ये काढून घेते. ह्या आपल्या वड्या आता मस्तपैकी खरपूस तळून झालेल्या आहेत. तर आमचा मास्टर शेफ इकडे बसलेला आहे. आता त्याला विचारूया ह्या वड्या कशा झाल्या. आता एक मी तोडून दाखवते कशी झाली वडी तुम्हाला. हे बघा एकदम मस्त, आतून मऊ लुसलुशीत, वरनं कुरकुरीत, एकदम मस्त वड्या तयार झालेल्या आहेत. आता बघू ते सांगल तुम्हाला कशी झाली ती. हे बघा आता आमचा मास्टर शेफ सांगेल आपल्याला वडी कशी झाली ती. सांगा खाऊन. मस्त झाली का? सांगा तोंडाने कशी झाली. मम्मीकडे बघून सांग. यम्मी झाली. तुम्ही पण बनवून बघा आणि सांगा. लाईक करा, कमेंट करा आणि शेअर करा. आणि रेसिपी कशी वाटली नक्की कमेंट मध्ये सांगा मला.